त्याच्यात सामील होते किती आरोपी पोलिसांना पकडण्यात यश आलं आणि कॅश किती गेला होता आणि किती हस्तगत झालेला आहे? जे ATM कॅशचा चोरी झाला होता तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यामध्ये खास करून ते ड्रायव्हर मुख्य आरोपी होता पारसे म्हणून. त्याचं डिटेल्स काढल्यानंतर आम्हाला बाकी 2 आरोपी निष्पन्न झालं. याचा एक प्री प्लॅन्ड अजेंडा होता की जे ATMमध्ये पैसे भरायचं होतं कंपनी थ्रू, तर ते काही ना काही प्लॅनिंग करून ते टायर पंक्चर झाले म्हणून सांगून त्यांनी स्वतः गाडी घेऊन नंतर 2-3 गाडी चेंज करून त्यांनी सगळं पैसे अपहार केले होते. टोटल 85 लाखचं पैसे अपहार झाला होता. 420, 409, 406 असं सेक्शनमध्ये तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. ह्याच्यामध्ये फर्स्ट आम्हाला पोलीस स्टेशनकडून CCTV फुटेजमध्ये क्लू भेटला. तिथून LCB टीम सोलापूरमध्ये जाऊन त्यांच्या नातेवाईकडे चेक केल्यानंतर आम्हाला दुसरा आरोपी निष्पन्न झाला. तिथं त्याचं घरी 20 लाखाचं कॅश सापडलं. त्याचं इंट्रोगेशनमध्ये आम्हाला हे निष्पन्न झालं की ह्यांनी सिम चेंज करून मोबाईल चेंज करून कुठं कर्नाटक या बाहेर राज्यात गेलेलं असं माहिती भेटलं होतं. तर आम्ही सायबर आमचं टीम ते सगळं मोबाईल्स निष्पन्न केले. नंतर आम्हाला न्यू मोबाईल नवीन लोकेशन्स भेटलं. तर हे जे 2 आरोपी मुख्य आरोपी होते ते कर्नाटकमध्ये चामराजनगर म्हणून जिल्ह्यामध्ये होते. रात्री आम्ही त्यांचं टीमला कॉन्टॅक्ट केले. आमचं बॅचमेटच आहे तिथं. कर्नाटक पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली. रात्री ते आरोपींना लॉजमध्ये ते शोधून काढले आणि आमचं टीम सकाळी पोचल्यानंतर इंट्रोगेशन केल्यानंतर त्यांच्याकडे एक 4.5 लाख 5 लाखापर्यंत त्यांच्याकडे कॅश भेटला. नंतर हे आरोपींना इथं रिटर्न आणून इंट्रोगेशन केल्यानंतर बाकी जे उरलेले पैसे होते तर कंप्लीट 100% पैसे रिकव्हरी झालेले आहे. पूर्ण एक कोऑर्डिनेशन टीमवर्क झालं. SDPO ॲडिशनल SP त्यांनी पूर्ण कोऑर्डिनेशन केले आणि प्रत्येक अधिकारी त्यांनी त्याच्यामध्ये एक ना एक क्लू भेटल्यानंतर सगळं क्लू जोडलं. तर आम्हाला सगळं एक 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण तपास कंप्लीट झालेला आहे.